तर या सीझनचा हा माझा पहिल्यांदा बनवलेला गाजरचा हलवा आहे। मनोजला गोड खूप आवडतं, त्यामुळे घरात काही ना काहीतरी बनत असतं। पण हा गाजरचा हलवा मला देखील आवडतो, कारण की सीझन वाईज ज्या काही गोष्टी मिळतात ना त्या मी खात असते। आणि हिवाळ्याच्या सीझनमध्ये मिळणारा गाजर आणि त्याचा हलवा एकदम भारी। आणि हा हलवा ना अजिबात चिकट होत नाही, तुम्ही कुकरमध्ये बनवला तरीही चिकट होत नाही। तर त्याच्या टिप्स काय आहेत आणि मी कशा प्रकारे कुकरमध्ये गाजरचा हलवा बनवलेला आहे हे आज सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। सो रेसिपीला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आमच्याकडे दर सोमवारी आणि दर गुरुवारी कोलकाता म्युनिसिपालिटीचा भाजीवाला येतो आणि त्याच्याकडे भाज्या स्वस्त आणि मस्त असतात। आणि गाजरचा हलवा मला खूप दिवसांपासून बनवायचा होता, पण काही ना काही कारणामुळे तो राहून जात होता। तर आज मी सकाळी सकाळी जाऊन गाजरं घेऊन आले आणि म्हटलं आज गाजरचा हलवा बनवूया। पण त्या दिवशी शक्य नाही झालं, कारण की तब्येत पण थोडी डाऊन होती, सर्दी झालेली होती आणि सर्दीमुळे अजिबात काहीच काम करावं असं वाटत नाही, म्हणून मग मी आज गाजरचा हलवा बनवायला घेतला। तर गाजर मोठे मोठी होती, त्यामुळे गाजर मी अर्धवट कापून घेतली मधून मधून आणि त्यानंतर गाजरावरच्या ज्या रेषा असतात, रेघा असतात आणि वरची स्किन असते त्याला पील करून घ्यायचं आहे, त्याला काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता गाजरं कशी अशी लाल भडक आहेत। काही गाजरं खूपच गोड होती आणि काही गाजरं खूपच पानसट होती। तर अशा प्रकारे मी त्या गाजरांचे काप करून घेतलेले आहेत। असे काप करून घेतले ना की कुकरमध्ये लगेचच शिजून येतात। खरं तर मला हा गाजरचा हलवा पारंपरिक पद्धतीनेच बनवायचा होता, पण ते गाजरं घासण्यामध्ये खूप वेळ जाणार होता आणि तब्येत थोडीशी नरम असल्यामुळे डायरेक्ट कुकरमधलाच गाजरचा हलवा मी बनवलेला आहे। तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप टाकलेलं आहे आणि तूप वितळलं की त्यामध्ये मग आपल्याला गाजरचे हे पीसेस टाकायचे आहेत। ह्या गाजर जो आहे जवळजवळ 1 kg आहे, 1 kgच्या आसपास आहे। तर हे असे पीसेस टाकून घेतल्यानंतर एक आपल्याला 4 ते 5 मिनिटं मीडियम फ्लेमवरती हे गाजर तुपामध्ये छानपैकी परतवून घ्यायचं आहे। लगेचच यामध्ये दूध किंवा पाणी टाकायची घाई नाही करायची। अगोदर तुपामध्ये गाजरांना 4 ते 5 मिनिटं मीडियम फ्लेमवरती छानपैकी परतवून घ्यायचा आहे, म्हणजे तुपाचा जो स्वाद आहे तो गाजरांमध्ये देखील उतरेल आणि त्यानंतर एक 4 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आहे। तर पहिली टीप हीच आहे की लगेचच पाणी किंवा दूध टाकायची घाई नाही करायची, आपल्याला 4 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर अगदी 2 ते 3 चमचाभर पाणी टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता मी अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं, पण त्या अर्ध्या ग्लासमधलं देखील मी अर्धच पाणी टाकलेलं आहे। आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवरती आपल्याला एक 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। गाजरं जर पातळ असतील किंवा गाजरं जर छोटी असतील तर 2 शिट्ट्यांमध्ये देखील गाजरं आरामशीर नरम होतात, पण जर गाजरं थोडी मोठी असतील तर मग 3 शिट्ट्या मीडियम फ्लेमवरती काढून घ्यायच्या। तर या ठिकाणी जोपर्यंत गाजरांच्या 3 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी काही ड्रायफ्रूट्स कापून घेत आहे। तर माझ्याकडे तुकडा काजू होते, त्यामुळे मी तुकडा काजू घेतलेले आहेत आणि एक 7 ते 8 बदाम घेतलेले आहेत आणि आपल्याला यामध्ये वेलची टाकायची आहे, त्यामुळे मी एक 3 वेलच्या इथे घेत आहे। तर तुमच्याकडे कोणतेही ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही या गाजराच्या हलव्यामध्ये टाकू शकता, कारण की ड्रायफ्रूट्समुळे गाजराची हलव्याची चव जी आहे अजून भारी होते। आता लगेचच हे ड्रायफ्रूट्स कापून घेत आहे। माझ्याकडे मनुके देखील होते, पण मला मनुके अजिबात आवडत नाहीत गाजराच्या हलव्यामध्ये, म्हणून मी ते टाकलेले नाही आहेत। आणि या ठिकाणी इलायची देखील कुटून झालेली आहे, ड्रायफ्रूट्स चॉप करून झालेले आहेत आणि दूध देखील मी साईडला गरम करून ठेवलेलं होतं। तर कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर बऱ्यापैकी कुकरमधली वाफ जी आहे निघालेली आहे। शिट्टी सुरू असताना किंवा शिट्टीमधली वाफ असताना कधीच कुकर ओपन नाही करायचं, पूर्णपणे वाफ निघू द्यायची, त्यानंतरच कुकरचं झाकण जे आहे ते ओपन करायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता की पाणी आपण फक्त 2 ते 3 चमचे टाकलं होतं, पण गाजराने स्वतःचं पाणी रिलीज केलेलं आहे आणि 3 शिट्ट्यांमध्ये आपली गाजरं जी आहेत छानपैकी शिजली गेलेली आहेत, म्हणजे नरम झालेली आहेत, कुठेही गाजर कडक नाही आहे। तर अशा प्रकारे उलथणा घेऊन गाजरांना आपल्याला मस्तपैकी स्मॅश करून घ्यायचं असेल, उलथणा घ्या, पळी घ्या किंवा मग पोटॅटो स्मॅशर घ्या, काहीही घ्या। तर आता यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे, हे गरम दूध आहे, तर मी इथे 2 वाट्याच दूध टाकलेलं आहे। दूध देखील जास्त टाकायचं नाही,
तर आपण काय करतो ना, कधी कधी दुधामुळे चांगला स्वाद येईल किंवा आपला गाजरचा हलवा अजून चांगला बनेल यासाठी नको तेवढं दूध टाकतो आणि त्यामुळे मग गाजरचा हलवा शेवटी एकदमच असा बिळबिळा होतो किंवा लगदा होऊन जातो गाजरांचा पूर्ण, किंवा मग तो एकदमच असा पाणी सुटल्यासारखा होऊन जातो. त्यामुळे दूध जे आहे ते प्रमाणातच टाकायचं आहे. तर या ठिकाणी जवळजवळ 1 किलोच्या आसपास गाजरं होती, त्यासाठी मी इथे 2 वाट्या प्रमाणे म्हणाल तर मग 1 लिटर दूध मी इथे टाकलेलं आहे. 1/2 लिटरपेक्षा थोडंसं जास्त दूध मी इथे टाकलेलं आहे आणि पोटॅटो स्मॅशरच्या साहाय्याने गाजरांना स्मॅश करून घेतलेलं आहे. अगदीच लगदा नाही करायचा, थोडे चंक्स राहू द्यायचे. तुम्ही बघू शकता थोडे चंक्स गाजरच्या हलव्यामध्ये आहेत. आणि आता जवळजवळ 20 ते 25 मिनिटांसाठी किंवा जोपर्यंत दूध जे आहे पूर्णपणे आटून जात नाही तोपर्यंत आपल्याला सलग हा गाजरचा हलवा जो आहे मीडियम फ्लेमवरती हलवत राहायचा आहे. जर तुम्ही गाजरचा हलवा असाच सोडून दिला तर तो खालून करपू शकतो. त्यामुळे एक मीडियम फ्लेमवरती 20 ते 25 मिनिटांसाठी गाजरचा हलवा छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. आणि बघू शकता 20 मिनिटं झालेली आहेत आणि दूध जे आहे ते ऑलमोस्ट आटलेलं आहे. आणि दूध जेव्हा 90 ते 95% आटेल त्यानंतर आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे. तर या ठिकाणी मी 1 वाटी आणि पाव वाटी म्हणजे टोटल 1.25 वाटी साखर टाकत आहे. नंतर मी पुन्हा 2 चमचे साखर यामध्ये वाढवली, कारण की मला असं वाटलं की गाजरचा हलवा थोडासा कमी गोड होत आहे, म्हणून मी 2 चमचे साखर पुन्हा वाढवलेली आहे. म्हणजे 1.5 वाटी साखर मी यामध्ये टोटल टाकलेली आहे. आता साखर टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की साखर स्वतःचं पाणी रिलीज करतं. आता माझ्याकडे हा छोटासा सॅशे होता डेअरी व्हाईटनरचा. तुमच्याकडे जर मिल्क पावडर असेल किंवा डेअरी व्हाईटनर असेल ते देखील तुम्ही टाकू शकता. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे खवा किंवा मावा याचा उपयोग नाही केलेला आहे, तरी देखील हा जो गाजरचा हलवा आहे अप्रतिम बनतो. आणि जर तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर नक्कीच टाका, नसेल तर काहीच हरकत नाही आहे. आता मी कुकर जो आहे दुसऱ्या शेगडीवरती चढवत आहे आणि या शेगडीवरती आपण ड्रायफ्रूट्स थोडेसे तुपामध्ये परतवून घेणार आहोत. आणि ही सगळी जी प्रोसेस आहे ना हलव्याची, ही मीडियम फ्लेमवरतीच करायची आहे. कुठेही गॅस हाय फ्लेम करायचा नाही आहे, वाढवायचा नाही आहे. मीडियम फ्लेमवरती सगळी प्रोसेस करायची आहे. तर या ठिकाणी चॉप केलेले ड्रायफ्रूट्स मी 1 चमचाभर तुपामध्ये टाकलेले आहेत. आणि पलीकडे जो गाजरचा हलवा आहे तो देखील मध्ये मी ढवळत होते, म्हणजे खालून लागू नये यासाठी. तर साखर टाकल्यानंतर अजून 15 ते 20 मिनटं लागतात, कारण की साखर स्वतःचं मॉइश्चर रिलीज करतं. त्यामुळे जे काही पाणी आहे ते पाणी पुन्हा आटायला 20 ते 25 मिनटं आरामशीर लागतात. जरी हा हलवा आपण कुकरमध्ये बनवत असलो तरी देखील हा एवढाही इन्स्टंट नाही आहे की अर्ध्या तासामध्ये बनवून होईल. आणि जी काही लोकं सांगतात ना की हा गाजरचा हलवा कुकरमध्ये बनवा आणि अर्ध्या तासामध्ये बनवून होईल, ते साफ खोटं आहे. याला देखील आपल्याला जवळजवळ 1 ते सव्वा तास लागतोच हा हलवा बनवायला. आता या ठिकाणी जवळजवळ 20 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता साखरेचं जे पाणी आहे ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. पुन्हा आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी हा गाजरचा हलवा असाच चालवून घ्यायचा आहे. आणि यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स ते तुपामध्ये तळलेले होते ते टाकायचे आहेत. आणि ती मधली जी क्लिप होती ती मिस झालेली आहे माझ्याकडून, पण ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर पुन्हा 4 ते 5 मिनटं छानपैकी आपल्याला गाजराचा हलवा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि बघू शकता कुठेही त्याचा लगदा झालेला नाही आहे, अगदी रवा टेक्स्चर दिसत आहे. जेव्हा साखरेचं पाणी पूर्णपणे आटेल त्यानंतर आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. ही देखील एक महत्त्वाची टीप आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गाजरचा हलवा आणि आपला गाजरचा हलवा तयार आहे. तुम्ही बघू शकता किती भारी दिसतोय. त्यावरती मी थोडंसं पुन्हा एकदा बदामाच्या कापाने गार्निशिंग केलेलं आहे. आणि जे आपण तळलेले ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत, खाताना दाताखाली आल्यानंतर ते चंक्स लागतात, ते तर एकदम भारी वाटतं. आणि अशा प्रकारे फक्त 2 चमचे तुपामध्ये 2 वाटी दुधामध्ये आपण हा 1 किलो गाजरचा हलवा तयार केलेला आहे. तर तुम्ही देखील हा गाजरचा हलवा घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसा झालेला आहे. तुम्हाला मी दाखवते, 1 नंबर हा गाजरचा हलवा झालेला आहे. आणि कुठेच तो असा चिकट झालेला नाही आहे, अगदी दाणेदार आपला गाजरचा हलवा रेडी आहे. मी ज्या काही स्टेप सांगितलेल्या आहेत, जितकं टायमिंग सांगितलेलं आहे आणि जे काही मेजरमेंट सांगितलेलं आहे त्याप्रमाणे हा गाजरचा हलवा बनवा. खात्रीने सांगते तुमचा गाजरचा हलवा अजिबात चिकट बनणार नाही, एकदम दाणेदार बनेल, जरी तुम्ही कुकरमध्ये बनवलेला असेल तरी देखील. तर आय होप तुम्हाला आजची रेसिपी जी आहे ती रेसिपी आवडली असेल. आणि आजची रेसिपी आवडली असल्यास
प्लीज लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. या सीझनमध्ये हे गाजरच्या हलव्याचा आनंद घ्या. तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.